हॅलो अँड वेलकम बॅक टू अ यूट्यूब चॅनल. तर बरेच दिवसानंतर एक फॅमिली ट्रिप प्लॅन केलेली आहे अँड तुम्हाला लवकरच एंड ऑफ द व्लॉग पर्यंत तुम्हाला कळवण्यात जाईल की आम्ही कुठे चाललोय ते आणि कोण कोण येणार आहे, कशी जर्नी असणार आहे, ते सगळ्या डिटेल्स तुम्हाला समजणार आहेत. आणि एक गोष्ट जी मी तुम्हाला सांगेल मला आवडेल की ती म्हणजे की 3 दिवसानंतर आम्ही ट्रेननी ट्रॅव्हल करणार आहे. आता 16 तासाची जर्नी आहे आणि खूप एक्साइटेड आहे आम्ही आणि खूप मजा येणार आहे. ट्रेनची जर्नी म्हटली की खूप मस्त मजा असते. सो स्टे ट्यून, व्लॉग एंड पर्यंत बघा आम्ही कुठे चाललोय ते बघण्यासाठी आणि आपल्याला कोण कोण जॉईन होते ते तुम्हाला इन द व्लॉग समजेलच. रेडी झालेले आहेत आणि आमच्या बॅगा बघा, ही आईची बॅग आहे, ही माझी बॅग आहे आणि ती आमच्या खाऊची बॅग आहे जे आई आहे सकाळपासून चालूच होत्या बनवणं. तुम्हाला आमच्या प्रवासात कळेलच आहे काय काय बनवून ठेवलं म्हणजे ते काय बोलताय आपली शिजोरी जवळ ठेवू द्यायला पाहिजे. आईने ते फॉलो केलेलं आहे आणि आम्ही घेऊनच चाललोय. सिंगापूरला पण आम्ही घेऊन गेलो होतो. सिंगापूरला त्याच्यामुळे आम्हाला त्याचा खूप फायदा झालाय. इकडे तर सगळं मिळेल पण ट्रेन मध्ये डोंट नो की चांगलं मिळेल नाही मिळेल म्हणून आम्ही घेऊन चाललोय. सो पप्पा रेडी कॅब आली आहे. ते हे घ्यायचे चार्जर घेतला ना हा चला हा हा. सो फायनली आम्ही पोचलो आहे बॉम्बे सेंट्रल स्टेशनला आणि आता बॅग्स घेऊन जाऊ. आमचे बाकीचे सगळे पोचले, आम्हीच लेट आहे. प्राची कोणती ट्रेन आवडली तुला? ही वंदे भारत आहे. नाही वंदे भारत नाही. हेलो बढ़िया बढ़िया आओ बैठो. किधर है मम्मी, किधर है? वो रहे. नमस्ते आंटी, आप ही टाइम पे पहुंचो, हम सब लेट है. ऐसा इतना डर लग रहा था 6:30 बज गए बोल काय काय घ्यायचं? किती घेतले? चटर बटर चालू असायला पाहिजे आहे का नाही? पूर्ण वेळ काय टाइमपास नाहीये. मला खूप छान वाटतं एवढ्या दिवसांनी ट्रेन आतमध्ये चढणार आणि ट्रेन मूव्ह झाली. मला वाटलं ट्रेन सुटली. मम्मी पण एक्साइटमेंट एवढी होती ना जायची की काही सकाळपासून कोणीच खाल्लेलं नाहीये. ते तर आहे. पप्पा पुरी घ्या. काम चुकलं का ऑफिसचं ते सांगा पहिले. नाही का चले का रोटी भाकरी बैग ऊपर होते ना तो बैठ. पप्पा कसं आहे जेवण? भारी एकदम. प्लेट्स रहने दो, बैग दे दो. पप्पा स्टॅच्यू ऑफ युनिटी गेली ना? किती जेवण आणलंय. प्रत्येक जण काहीतरी काढलं. आईने पण आणलं आणि आंटीने हे बघा कितना सारा. माझ्यासाठी स्पेशल बटाट्याची भाजी. ते पण आठवणीने घेऊन आल्यात त्या. तो खात नाही म्हणून तो मटकी वगैरे खात नाही. वी हॅव रीच द्वारका अँड ऑलमोस्ट 17 आवर्सची जर्नी केल्यानंतर रात्री 9:30 वाजता ट्रेन स्टार्ट झालेली मुंबई सेंट्रलवरून आणि आता आम्ही पोहोचलेलो आहे 2:30 वाजता द्वारकेला.
अँड ट्रेनची जर्नी खूप छान होती. झोपून आलो आम्ही, पूर्ण वेळ झोपून आलोय. कारण की आता आम्हाला दिवसभर फिरायचं आहे. आमची अवस्था बघू शकतो, पूर्ण झोपेमध्येच आहे. सो आम्ही आता पहिले हॉटेलवरती चेक इन करणार आहे आणि त्याच्यानंतर पुढचा प्लॅन तुम्हाला समजेल रेडी होऊन निघू तेव्हा. आणि इकडचा प्रवास मोस्टली सर्व आय थिंक इकडे मोठ्या ऑटो रिक्षा असतात जे आम्ही बाहेर बघितले आहेत. आम्हाला कॅब दिसलं नाही तर आणि इकडे ओला उबर पण नाही आहे. तर आम्ही बघणार आहोत की कसं जाता येईल आम्हाला हॉटेलपर्यंत आणि त्याच्यापुढे पुढचा प्रवास आम्ही प्लॅन करतो. ते आम्ही बॅग्स घेऊन चाललोय. आई पप्पा, आई कसं झाला? खूप छान, मस्त झाला प्रवास. आईंची तेवढी जी खाऊची पिशवी आणलेली ती ऑलमोस्ट संपली आहे, अर्धीपेक्षा जास्त. खाता खाता झोपता झोपता आलो. बरं झालं ना आणलेलं तुम्ही, खरंच. नाहीतर आपल्याला ट्रेन मधलं खाणं नाही जमलं असतं. मस्त टाइमावर आलेलो. हा ना, आपला प्लॅन नव्हता असं होळीचा, पण अपॅरेंटली ते झालं. लेट्स सी. किती गर्दी आहे काय. गर्दी खूप आहे. टमटम गाडी चाललो आपण. वेगळ्या प्रकारची टुकटुक आहे. थायलंडला होती ना सूरज अशी कलरफुल वाली. कैसा था आंटी? बहुत मजेदार. अभी और मजेदार होगा. हाँ. चेक इन केलेलं आहे हॉटेलमध्ये आणि इथे बुक केलेलं होतं जिंजर द्वारका हॉटेल, जे की द्वारका दिश मंदिराच्या 5 to 7 मिनिट्सच्या डिस्टन्स वरती आहे. अँड तुम्ही रूम बघू शकता, खूप सुंदर आहे, खूप स्पेशियस आहे आणि खूप छान रूम मिळालाय. प्लस वॉशरूम आहे इथे, एक टॉयलेटरी सगळं दिलंय, क्लीन आहे. आणि एक अजून एक गोष्ट म्हणजे आम्ही एंट्री करू शकतो आईच्या रूम मध्ये. कुठे? आई पप्पांचा रूम इकडेच आहे. आपण एंट्री करू शकतो इकडून तिकडे लगेच. रात्रीचं जेवण आपण सोबतच करू. चेक इन नंतर आम्ही मस्त फ्रेशन अप झालो आहे आणि संध्याकाळी म्हणजे ऑलमोस्ट 4 o'clock आम्ही निघतोय आता बाहेर मंदिरांमध्ये दर्शन करायला. तर पहिले आपण कुठे चाललोय? नागेश्वर, बेट द्वारका आणि द्वारकाधीश तिन्ही करायचा प्लॅन आहे. बट लेट सी किती होणार आहे ते. कारण का लेट झाला आणि इथे होळी आहे त्याच्यामुळे 5 दिवसापासून खूप गर्दी आहे. खूप ट्रॅफिक आहे रस्त्यावरती. इथे सांगत होते की लोक चालत निघाली आहेत, गावागावांमधून लोक चालत निघाले द्वारकाधीश मंदिरासाठी. काय होळी खूप मोठा फेस्टिवल असतो इथे. सो लेट सी किती काही कम्प्लीट होणार आहे ते. बट नागेश्वर आणि बेट द्वारका तर आज करायचंच आहे, आजच्या प्लॅनमध्ये आहे ते. सो बघूयात आपण. अँड आमची गाडी आली आहे. येस, फुल हाउस. हाँ हो गए. जय श्री कृष्ण. चलो. जल्दी लेट हो गया. ठीक है आ गए. जय श्री कृष्ण एवरीबॉडी. जय द्वारकाधीश. जय द्वारकाधीश. चलो हो गया ना, सब आ गए ना. हाँ सब आ गए. चलो गणपति बप्पा मोरया. मोरया. बड़ी देर भई नंदलाला, तेरी राहत के बिजवाला. कोई न जाए कुंज गगन में, तुझ बिन कन्या भगवान आते नहीं. तुम मीरा के जैसे बुलाते नहीं, तुम
जाण्यासाठी पहिल्यांदा इथे पाण्यामधून ट्रॅव्हल करावं लागायचं. तिथे मागे दिसत असलेली जी होडी आहे, पण एक इन्सिडेंट झालेला. त्याच्यानंतर एक ब्रिज सुरू केला आहे जो की आहे सुदर्शन सेतू, आणि तो तुम्ही बघू शकता पुढे. एक मंदिर असेल जिकडे हनुमानजी आणि त्यांच्या मुलाचं मंदिर आहे. हो का? मकरध्वज. एका गाडी बसणार सगळे. हा, असे पण ते 10 नेतात बोलतात. ऍक्च्युली बॅलन्स एका रिक्षामध्ये आम्ही टोटल 9 जण बसले, ड्रायव्हर पकडून 10 जण. इंडिया है, यहाँ कुछ भी हो सकता है. वेगळाच ऍडव्हेंचर झालं इकडे. जसं आपण बघितलं, आपण बेट द्वारकाला आलेलो आणि तिकडे गाडी पार्क केल्यानंतर गाडी पुढेपर्यंत येत नाही, म्हणून आम्ही ऑटो केली आणि ऑटोमध्ये बसून इथे 3 मंदिर आहेत. तर हे वालं जे मंदिर आहे इथे आम्ही आलो आहे, हनुमान आणि त्यांच्या मुलाचं मंदिर आहे. आणि जे की पूर्ण इथे सगळीकडे इथे एकच मंदिर आहे की जे हनुमान आणि त्यांच्या मुलांचं सोबत असं मंदिर आपल्याला बघायला मिळेल पूर्ण इंडियामध्ये, आय गेस. दुनिया चले न श्री राम के बिना, राम जी चले न हनुमान के बिना. दुनिया चले न श्री राम के बिना, राम जी चले न हनुमान के बिना. हेलो. हनुमानजी आणि त्यांच्या मुलाच्या मंदिराचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही निघालो आहे नेक्स्ट मंदिराचं दर्शन घेण्यासाठी. आलो आहे आम्ही आता दुर्गा मातेच्या मंदिरामध्ये. चला. पोचलोय बेट द्वारकाधीश मंदिरच्या प्रिमायसेसमध्ये आणि आता पोचणारच आहे. त्याच्या आधी थोडंफार रस वगैरे पिऊन घेणार आहे, थोडंसं हायड्रेट होणार आहे आणि मग पुढे जाणार आहे. कारण काय पुढे दर्शन घ्यायचं आहे. व्हिडिओ काढता येणार नाही आहे कारण काय तिकडे मोबाईल्स अलाउड नाही आहे. बट लेट्स सी, आपण बघूया, जर पॉसिबल असेल तर मी दाखवेल. बट इथे होळी आहे, मी सारखं होते होळी आहे त्याच्यामुळे खूप गर्दी आहे आणि पहिल्यावाल्या मंदिरांमध्ये एवढी नव्हती, पण हे मेन मंदिर आहे त्याच्यामुळे इथे जास्त गर्दी दिसते. सूरज वाटत बाकी हे मुख्य मंदिर आहे म्हणून इकडे असतं गर्दी आहे कंपल्सरी. दर्शन लवकर होतं आणि ह्याच्या पुढे परत नागेश्वरला सुद्धा निघायचं आहे, जे की ज्योतिर्लिंगापैकी एक आहे आणि आमचं अजून एक ज्योतिर्लिंग आज कंप्लीट होईल जर आज नागेश्वर झालं तर. आणि त्याच्यानंतर मग उद्या अजून एक प्लॅन आहे ज्योतिर्लिंग कंप्लीट करायचा.
आम्हाला वाटलं आता आमचं दर्शन होणार नाही, बट लास्ट मोमेंटला आम्ही आलोय अँड येस आता असं वाटतंय होईल. सो रात्रीचे किती वाजलेत आणि आम्ही टाइमावर पोहोचलो आहे. जोडीने नागण लागून दान केलं म्हणजे पूजेचं ते महत्व. फायनली आम्ही परत हॉटेलवरती आलोय आणि हॉटेलमध्ये जेवण केलं आहे, कारण की जिंजर हॉटेल होती तर आम्हाला जेवणावरती तर ट्रस्ट होता की जेवण खूप बराच लेट झालेला पण होता. सो वी थॉट की दुसरीकडे कुठे एक्सपेरिमेंट करण्यापेक्षा आणि दिवसभरात असं प्रॉपर जेवण बिलकुल पण केलं नव्हतं, म्हणून म्हटलं दुसरीकडे कुठे एक्सपेरिमेंट करण्यापेक्षा इकडेच म्हणजे जिंजर एव्हरीवन नोज की चांगलं जेवण असतं, मग आम्ही इकडेच ऑर्डर केलं होतं. आमचा प्लॅन होता नागेश्वर करायचा, बेट द्वारका करायचा अँड द्वारकाधीश मेन द्वारकाधीश आहे ते सुद्धा करायचा प्लॅन होता, बट तिन्ही नाही झाले कारण का इथे होळी आहे आणि उद्या होळीचा मेन सण असतो यांचा. सो खूप लोक चालत चालत सुरू झाली आहेत यायला आणि डिफरंट गावांमधून आलेले आहेत आणि अक्षरशः इकडे नाटक वगैरे चालू आहेत रस्त्यांवरती आणि खूप जास्त गर्दी आहे, खूप पूर्ण भरलेला आहे. सो आम्हाला असं वाटलं की आज तर दर्शन होणं मुश्किलच आहे, खूप लाईन आहे. आणि परत जेव्हा आमचे रिटर्न आहे ना, जेव्हा आम्हाला परत मुंबईला जायचंय त्यावेळेला आमच्याकडे एक दिवस म्हणजे हाफ डे आणि दुसऱ्या दिवशीचा परत अजून एक मॉर्निंगचा एक हाफ डे आहे. सो वी थॉट की आपण तेव्हा सुद्धा करू शकतो, म्हणून मग आम्ही आज केलं बेट द्वारका अँड नागेश्वर. आणि नागेश्वर पण आम्हाला असं वाटत होतं की नाही होणार, बट लकीली आमचं दर्शन झालं आणि खूप छान दर्शन झालं. दोन्ही ठिकाणी छान झालं, दोन्ही ठिकाणी खूप छान दर्शन झालं. ते बेट द्वारकेला तर आम्ही तिथे गेलो आणि मग ते कृष्णाचं असं ओपन झालं त्यांचा दरवाजा आणि एवढं सुंदर दर्शन झालं. खूप वेळ तिथे उभं राहायला मिळालं, छान पूजा करायला मिळाली. अँड नागेश्वरचं तर खरं जसं सूरज बोला ना, बिलकुल पण असं वाटलं की नाहीच मिळणार. 9:30 मंदिर क्लोज होतं आणि आम्ही 9:20ला पोहोचलो, म्हणजे मंदिरापर्यंत. 15ला बाहेर पडतो आणि मंदिरापर्यंत 20ला पोहोचलो आणि कोणीच नव्हतं, फक्त आम्हीच होतो आणि किती वेळ उभं राहून मस्त पैकी दर्शन घेतलं. ते बोलतात ना की देवाची इच्छा जर असेल तर आपलं दर्शन होतंच आणि त्या दिवशी आजच्या दिवशी देवाची इच्छा होतीच की आम्ही एवढ्या लांबून आलोय तर दर्शन घेऊन जाऊ. अँड अजून एक गोष्ट म्हणजे ते नागेश्वर जे स्थळ आहे ते एका ज्योतिर्लिंगापैकीच एक आहे. सो आमचं 5वं ज्योतिर्लिंग सुद्धा कम्प्लीट झालं. 5वं की 4थं माझ्यासोबत 2 3 4 झालेत. प्राचीचं 4थं आहे. सो 4थं ज्योतिर्लिंग सुद्धा आई पप्पांसोबत आणि सूरज सोबत माझं कम्प्लीट झालेलं आहे. अँड उद्या आम्ही निघणार आहोत सोमनाथसाठी. सो मॉर्निंगला लवकरच निघायचा प्लॅन आहे, अजून डिस्कशन बाकी आहे. सो आता आम्ही दीदीजींच्या रूम मध्ये जाऊ आणि डिस्कस करू परत कसं काही प्लॅन आउट करायचं. आणि ही सगळीची ट्रिप होती ही दीदीजींनीच प्लॅन केली नेहमीप्रमाणे. ते प्रत्येक वेळेला असं काहीतरी इनिशिएट करतात आणि मग आम्ही सुद्धा त्यांना जॉईन होतो. सो पण छान वाटतं फॅमिली ट्रिप ही. 2025ची आमची फर्स्ट फॅमिली ट्रिप आहे आणि देवाच्या नावाने सुरू झाली त्यामुळे अजूनच छान वाटतंय ऍक्च्युली. आजचा दिवस खूप छान गेलाय. कमेंट्स मध्ये आम्हाला सांगा तुम्हाला जे पण क्वेश्चन्स असतील, तुम्हाला इकडे यायचं असेल तर कधी यावं वगैरे, जे पण क्वेश्चन्स असतील नक्की आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. आजचा व्लॉग कसा वाटला ते पण आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. तर आजचा व्लॉग आम्ही इथे संपवतो. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. टिल देन बाय बाय, गुड नाईट अँड कीप स्माइलिंग.